84 साली मी तर तेव्हा 24 वर्षाचाच होतो, तेव्हा मी तिथं डायरेक्टर झालेलो. त्याच्यामुळे 24 पासून मी तिथे 91 पर्यंत डायरेक्टर होतो. आणि नंतर पण अनेक वर्ष मी तिथं बँकेचा प्रतिनिधी म्हणून होतो. त्याच्यामुळे आपल्याला कारखाने चालवायची माहिती आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू नको, त्यांना म्हणू तू काही काळजीच करू नको. बरोबर मी मीटिंग कधी घ्यायचा काय घ्यायचा, मी माझ्या संचालक बोर्डाला रात्री 11ला बोलून मीटिंग तुझ्या काय करत सकाळी 6 वाजता काय सकाळी 6 वाजता सगळे अधिकारी सगळे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी असं आहे. त्याच्यामुळे हे काही मदत करा. माझ्या सभासद बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आजपर्यंत याही वेळेस ठेवा. बाकी काही बघू नका, हे काहीतरी दिशाभूल करतात. एकाने सांगितलं अजित पवार 2 मुलं आहेत, तर मी काय पण अजित पवारकडे 17 कारखाने नाही 14 सॉरी 14, एकाला 7 दुसऱ्याला 7. मग तुम्हाला काय मी असं करतो 14 आहे ना रोहित राहुल तुझ्याच भावकीला सांगितलं 10 कारखाने त्याला देऊन टाकतो, 4 कारखाने ठेवतो. काही पण बनायचं काही करायचं. त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय, मी मागेही सांगितलं की सहकारी साखर कारखाने द्यायचं विलासराव देशमुखांनी बंद केलं, सरकारने बंद केलं, म्हणून 100 खासगी कारखाने निघाले आणि 100 आता सहकारी साखर कारखाने. हे म्हणतात हे कारखाने बंद पाडणार आणि मग खासगी करणार. अरे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार. काही सांगायचं ते म्हणायचं काय शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला चुकणार, हे असं करणार हे तसं करणार. अरे या ना इथं तिथं तुम्ही उभा राहा, इथं मी उभा राहतो, बसू द्या लोकांना समोर आणि करून सवाल जवाब. काही पण म्हणजे ते एक मला राहुलने दिलं ते ऐकल्यानंतर मी त्याच्यातच पडलो की असं झालं तसं झालं फलाना झालं. कामगारांचे 2-2 महिने पगार देत आले. बाळासाहेबांनी कधी 2 महिने लागले, कधी नाही लागले. तो देता आला नाही. या वर्षी जानेवारी मध्ये 14 तारखेला सांगता होतो की पगार दिला नाही. असं झालं. कुणाच काय बडबडताय काय सांगताय. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच सांगितलं की मी चेअरमन होणार आहे म्हणून डायरेक्टर बोर्डात डायरेक्टर व्हायला कोण जाते. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच एक तथ्य नाही काही नाही. हा एक सांगितलं राजवर्धन शिंदे, किरण गुजर, नितीन सातव हे सर्वजण अण्णांना 4-5 वेळाला भेटायला गेले आणि म्हणाले पुढील 5 वर्ष तुम्ही चेअरमन व्हा, आमची फक्त 5-6 घ्या. म्हणजे आता ह्यांची घ्या कुणाची घ्या आणि त्यांची निवड सुद्धा तुम्हीच करा, तुम्हीच व्हाईस चेअरमन व्हा, परंतु मी तुमच्यासाठी चेअरमन पद नाकार. कुणी पाठवलं, कुणाला पाठवलं आणि मला कुणाला पाठवायची काय गरज आहे. जर मला बोलायचं झालं तर मी डायरेक्ट जसं पृथ्वीराज बापूशी बोललो तशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी केलं होतं. पण मला तुमच्याशी बोलायचं कारणच नव्हतं, कारण तुमचं वय वर्ष 85 झालेलं आहे. इतक्या वयाच्या व्यक्तीचं विस्मरण होतं. आमच्या 1-1.25 लाख लोकांचा प्रपंच अशा व्यक्तींच्या हातामध्ये देणं कदापि चुकीचं ठरणार आहे. हे मी सांगतो, हे सर्वोच्चांना पटतं का? हे खरंय की नाही? आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपल्या आजी असतील, आपल्या पणजी असतील, आपली आई असेल, आपली आत्या असेल, आपला चुलता असेल, पुढे वय 85 झाल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे ना.
तुम्हाला धरून चालवावं लागतं, बसवावं लागतं. अरे एवढी आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये काही एक पण शिल्पांच्या योग्यतेचा नाही. आणि मी अण्णा तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मी यांचा अवमान करत नाही, परंतु ज्यांची कारकीर्द आहे त्याच्यात सर्वात उजवी आणि दैदिप्यमान कारकीर्द श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या 21 माझ्या संचालकांच्या वतीनं मी ह्या उद्याच्या 5 वर्षात तुम्हाला बोलतो. मळदकरांनो, मागं जे झालं तो त्यांचा काळ होता, त्यावेळेस तुम्ही केलं. आता काळ आपला आहे, काळ माझा आहे. मी करून दाखवणार आहे. तेवढी चमक आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. मी पुरुषार्थी मानत नाही, मी गर्विष्ठपणाने सांगत नाही. मी तुम्हाला समजण्याच्या करता मी हे तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय.